हॅलो एव्हरीवन. आपण आजपासून इयत्ता 10वीचा पार्ट फर्स्टचा सेकंड चॅप्टर केमिस्ट्री सुरू करत आहोत. सेकंड चॅप्टर आहे दॅट इज द पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. ओके, बघा 10th सिलेबसमध्ये पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड असे दोन पार्ट आहेत. ओके, आणि त्याच्यामध्ये आहे पार्ट फर्स्ट आणि त्यातील सेकंड चॅप्टर दॅट इज द पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. हा आपण काय करतोय, आजच्या लेक्चरपासून सुरुवात करतोय. ओके, तर हे या चॅप्टरचं फर्स्ट लेक्चर असेल. या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, या चॅप्टरमध्ये काही बेसिक कन्सेप्ट्स आपल्याला सुरुवातीला इंट्रोड्यूस करून देणं खूप महत्त्वाचं असणार आहे. तर त्या बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे. ओके, सो चॅप्टरचं नाव बघा काय आहे, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. ओके, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काय असणार आहे तर ते आहेत एलिमेंट्स. सो पहिलाच आपला क्वेश्चन असेल की व्हॉट आर द एलिमेंट्स. ओके, अँड हाऊ दे आर क्लासिफाईड. एलिमेंट्स म्हणजे काय असणार आहेत आणि ते कशा पद्धतीनं क्लासिफाय केले जातात हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. या चॅप्टरमध्ये आपण खूप साऱ्या महत्त्वाच्या कन्सेप्ट स्टडी करणार आहोत, जसं की एलिमेंट्स, त्यांचं क्लासिफिकेशन. ओके, आणि क्लासिफिकेशनच्या संदर्भात असणारी प्रिव्हियस हिस्ट्री. त्याच्यानंतर सध्या जो यूज केला जातो फेमस असणारा मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ओके, आणि त्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमधल्या काही कन्सेप्ट्स आहेत, काही प्रॉपर्टीज आहेत, त्या पण आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. या चॅप्टरला सुरुवात करण्याच्या अगोदर मला तुम्हाला काही बेसिक कन्सेप्ट्स आजच्या लेक्चरमध्ये क्लिअर करायच्या आहेत, जेणेकरून पुढं आपण ज्या काही कोर कन्सेप्ट्स आहेत या चॅप्टरमधल्या त्या स्टडी करत असताना या जर बेसिक कन्सेप्ट्स आपल्याला माहीत असतील तर खूप सोपं जाणार आहे. ओके, सो बघूयात व्हॉट आर द एलिमेंट्स. एलिमेंट्स काय असतात बघा. सध्या आपल्याला माहीत असेल 118 एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. ओके, आपल्या वर्ल्डमध्ये 118 आपल्या बुकनुसार 118 एलिमेंट्स आहेत. त्यापैकी जर आपण बघितले तर 92 एलिमेंट्स आर नॅचरली फाउंड. ओके, 92 एलिमेंट्स आर नॅचरली फाउंड अँड द रिमेनिंग 26 एलिमेंट आर आर्टिफिशियली मेड इन द लॅबोरेटरीज. ओके, दे आर आर्टिफिशियल म्हणजे हे काय आहेत, 26 एलिमेंट्स जे आहेत ते आर्टिफिशियली मेड केलेले आहेत. सो 118 एलिमेंट्स आहेत टोटल, हे आपण बघितलं. त्यातील 92 जे आहेत ते निसर्गात सापडत आहेत, 26 आहेत ते काय आहेत, प्रयोगशाळेमध्ये तयार केलेले आहेत. हे आपल्या लक्षात आलेलं आहे. पण आपला जो बेसिक क्वेश्चन आहे तो या ठिकाणी हा आहे की एलिमेंट्स म्हणजे काय असतात. बघा, एलिमेंट्स म्हणजे काय असतात तर त्यांच्याकडे काही प्रॉपर्टीज असतात. ओके, काही प्रॉपर्टीज असतात, ज्या प्रॉपर्टीज फक्त आपल्याला त्याच सबस्टन्सकडे दिसून येतात. उदाहरणार्थ काही एक्झाम्पल्स आपण बघूयात. एलिमेंट्स म्हणल्यानंतर बघा आपल्याला माहीत आहे का, बघा हायड्रोजन नावाचं एक एलिमेंट आहे, हायड्रोजन. ओके, त्यानंतर आपण कधी कधी हे पण एलिमेंट ऐकतो, कार्बन. ओके, त्याच्यानंतर असेल नायट्रोजन. ऑक्सिजन पण आपल्याला माहीत आहे, ऑक्सिजन इज नेसेसरी फॉर आवर रेस्पिरेशन. सो ऑक्सिजन पण आपल्याला माहीत आहे. त्यानंतर आपण लोखंड म्हणजे आयर्न म्हणतो त्याला, Fe. ओके, फेरस हे पण आपल्याला माहीत असेल, किंवा कॉपर नावाचे एलिमेंट आहे. ओके, असे काही एलिमेंट्स आपण कधीतरी ऐकलेले असतील प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये, म्हणजे 9th स्टँडर्डपर्यंत, किंवा आपण हे कधी ना कधीतरी ऐकलेले असतील की हायड्रोजन नावाचे एलिमेंट आहे, किंवा कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, आयर्न आहे, कॉपर आहे. हे सोडून खूप सारे एलिमेंट्स आहेत, म्हणजे टोटली किती आहेत, 118 म्हणजे 118 एलिमेंट्स सध्या प्रेझेंट आहेत आणि त्यांचं क्लासिफिकेशन एक महत्त्वाची गोष्ट असते. सो हे एलिमेंट्स स्टडी करण्यासाठी आपल्याला त्याच्या काही प्रॉपर्टीज स्टडी कराव्या लागतात. तर त्या प्रॉपर्टीज या ठिकाणी काय करूयात, आपण स्टडी करूयात. आणि त्यातली जी पहिली प्रॉपर्टी आहे ती पहिली प्रॉपर्टी आहे ॲटॉमिक नंबरची. पहिली प्रॉपर्टी कोणती आहे, ॲटॉमिक नंबर. ओके, सो सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. व्हॉट इज ॲटॉमिक नंबर, व्हॉट इज ॲटॉमिक नंबर. ओके, ॲटॉमिक नंबर. बघा आता व्हॉट इज ॲटॉमिक नंबर. आपण कोणत्याही एलिमेंटचं जर आपण एक रिप्रेझेंटेशन जर दाखवलं या ठिकाणी, त्याच्यामधलं ॲटॉमिक स्ट्रक्चर कसं असतं, तर त्याच्यामध्ये जो कोरला सेंटरला जो पार्ट असतो दॅट इज द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम. आणि त्या न्यूक्लियसच्या अराउंडला अशा पद्धतीनं ऑर्बिट्स असतात. ही पहिली ऑर्बिट असेल, सेकंड ऑर्बिट, ओके, थर्ड ऑर्बिट अँड दिस इज द फोर्थ ऑर्बिट. अशा पद्धतीने हे काय असतात, ऑर्बिट्स असतात. टोटल ऑर्बिट्स किती असतात, ओके, टोटल ऑर्बिट्स तर देर आर 7 ऑर्बिट्स प्रेझेंट इन ॲन एलिमेंट. म्हणजे आपण जर बघितलं 118 एलिमेंट्सपर्यंत तर आपल्याला दिसून येईल की
7 ऑर्बिट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आपल्याला 10th मध्ये या चॅप्टरचा अभ्यास करत असताना 4 ऑर्बिट्सपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे. सो हा जो सेंटरला पार्ट आहे तो रिजिड असतो आणि म्हणून याला आपण काय म्हणतो, न्यूक्लियस. हा सेंटरचा पार्ट आहे, कोर पार्ट आहे आणि हा काय आहे, त्या एलिमेंटचा, त्या ॲटमचा न्यूक्लियस आहे. काय आहे, न्यूक्लियस. लक्षात येते का बघा, दिस इज द रिजिड पार्टिकल, दिस इज द रिजिड. ओके, रिजिड म्हणजे काय असतो, त्याला आपण भरीव असं म्हणतो. रिजिड आहे आणि त्याच्या अराउंडला या काय आहेत, ऑर्बिट्स आहेत. त्याच्या अराउंडला काय आहेत, ऑर्बिट्स. म्हणजे दीज आर द ऑर्बिट्स. त्यांना आपण ऑर्बिट्स म्हणतो किंवा दुसरा पण त्याला एक शब्द आहे, दे आर नोन ॲज द शेल्स. त्याला आपण काय म्हणतो, शेल्स पण म्हणतो. बघा म्हणजे लक्षात येते का, बेसिक स्ट्रक्चर मी तुम्हाला एकदम बेसिक पासून सुरुवात केलेली आहे. हा जो तुम्हाला सेंटरला कोरला पार्ट दिसतोय, दॅट इज द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम. दॅट इज द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम. लक्षात येते का बघा, दिस इज द न्यूक्लियस. ओके, दिस इज द न्यूक्लियस अँड दीज आर द ऑर्बिट्स. आता आपण कधीतरी अभ्यासलेलं असेल की याच्यामध्ये काही पार्टिकल्स असतात. काय असतात, याच्यामध्ये काही पार्टिकल्स असतात आणि ते पार्टिकल्स आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचे आहेत. बघा लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे 3 प्रकारचे पार्टिकल्स असतात. एक म्हणजे प्रोटॉन्स. ओके, प्रोटॉन्स, त्याच्यानंतर न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स. काय असतात बघा, इलेक्ट्रॉन्स. म्हणजे 3 प्रकारचे पार्टिकल्स आहेत. प्रोटॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत अँड इलेक्ट्रॉन्स आहेत. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, हे जे प्रोटॉन्स आहेत तर काय करतात, ते पी या लेटरनं डिनोट करत असतात. ओके, न्यूट्रॉन असतील तर ते स्मॉल एन या लेटरनं डिनोट करतात आणि ते जर इलेक्ट्रॉन असतील तर स्मॉल ई या लेटरनं ते डिनोट करत असतात. तर या ठिकाणी आपण ते दाखवूयात. लक्षात घ्या, हा जो न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसमध्ये हे 2 पार्टिकल असतात आणि ते 2 पार्टिकल म्हणजे कोणते, तर एक प्रोटॉन विच हॅव्हिंग द पॉझिटिव्ह चार्ज अँड न्यूट्रॉन इज अ चार्जलेस पार्टिकल. लक्षात येते, इट इज अ चार्जलेस पार्टिकल. आणि या ऑर्बिट्स आपल्याला दिसत आहेत, या ऑर्बिट्सवरती इलेक्ट्रॉन्स असतात. या ऑर्बिट्सवरती काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात आणि इलेक्ट्रॉन्सवरती कोणता चार्ज असतो, नेगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन्स हॅव्हिंग नेगेटिव्ह चार्ज किंवा इलेक्ट्रॉन्स आर नेगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स असं त्याला आपण म्हणतोय. लक्षात घ्या, प्रोटॉन्स काय आहेत, दे आर द पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स विच आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम. हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय, हे स्ट्रक्चर कुणाचं आहे, ॲटमचं आहे. आणि हे ॲटम कुठं प्रेझेंट असतात, ॲटम्स आर प्रेझेंट इन द इलेमेंट. लक्षात येते, म्हणजे इलेमेंट्स आर मेड अप ऑफ ॲटम्स. ओके, हे जे ॲटम्स आहेत ते स्मॉल असतात, खूप स्मॉल असतात आणि हे ॲटम्स एकत्र आल्यानंतर जे आपल्याला दिसतं स्ट्रक्चर ते काय असतं, एलिमेंटचं स्ट्रक्चर असतं. सो या ठिकाणी हे जे रिप्रेझेंटेशन तुम्हाला दिसतंय ते रिप्रेझेंटेशन कोणाचं आहे, ॲटमचं आहे. लक्षात येते, आणि या ॲटमपासून मिळूनच आपल्याला माहीत आहे की एलिमेंट बनतोय. समज में आया. हां, मग आता लक्षात घ्या, हा न्यूक्लियस आहे. या न्यूक्लियसमध्ये 2 पार्टिकल आहेत, प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे. लक्षात येते, या ज्या ऑर्बिट्स आहेत या ऑर्बिट्सवरती रिव्हॉल्व होत आहेत. कोण आहेत, तर ते आहेत इलेक्ट्रॉन्स. लक्षात घ्या, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन जे न्यूक्लियसमध्ये आहेत ते काय असतात, स्टेशनरी. दे आर स्टेशनरी म्हणजे दे आर नॉट मुव्हिंग, ते मूव्ह करत नाही आहेत. लक्षात येते, म्हणजे ते काय फक्त न्यूक्लियसमध्येच आहेत. ओके, आणि मात्र हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत दे आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. ओके, ते काय होत असतात, न्यूक्लियसच्या अराउंड म्हणजे इन द ऑर्बिटमध्ये ते काय होत असतात, मूव्ह होत असतात. लक्षात येते, म्हणजे ते काय आहेत, स्टेशनरी नाहीत, ते कायमस्वरूपी काय करतायत, मूव्ह करतायत. ओके, सो दीज आर द इलेक्ट्रॉन्स विच हॅव्हिंग द नेगेटिव्ह चार्ज. म्हणजे आपल्याला आता काय समजलेलं आहे बघा, या ठिकाणी हा न्यूक्लियस आहे, त्याच्यामध्ये हे 2 पार्टिकल्स आहेत, या ऑर्बिट्स आहेत, त्याच्यावरती हे इलेक्ट्रॉन्स आहेत. मग आपल्याला स्टडी करायचं आहे व्हॉट इज ॲटॉमिक नंबर. ओके, व्हॉट इज ॲटॉमिक नंबर. तर लक्षात घ्या, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स यांची जर आपण सम केली तर आपल्याला जो नंबर मिळेल दॅट इज द ॲटॉमिक नंबर. लक्षात येते, काय असणार आहे, ॲटॉमिक नंबर असणार आहे. एक्झाम्पल, या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी हा 1 आणि हा 2 म्हणजे 1 and 2 आणि हे जर एकत्र आपण याची सम केली तर आपल्याला काय मिळणार आहे, सॉरी हा 1. ओके, हां लक्ष द्या, हा 1 1 and this also 1 1 plus 1. ओके, 1 plus 1 is equal to 2. 2 या ठिकाणी आपल्याला जो मिळालेला आहे दॅट इज द ॲटॉमिक नंबर. म्हणजे व्हॉट इज ॲटॉमिक नंबर, आपल्या काय लक्षात येते या ठिकाणी, द सम ऑफ द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. द सम ऑफ द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲटॉमिक नंबर. ओके, पण ही तुम्हाला मी एकदम इनकम्प्लीट
अशी डेफिनेशन सांगितलेली आहे, कारण आपल्याला याच्यामधला अजून एक फॅक्टर या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यापूर्वी मी तुम्हाला काय करतो, अजून हे खूपच जरा सोपं करून सांगतो. ओके, कॉन्सन्ट्रेशन द्यायचं आहे नीट, आणि तुमचं व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन असेल तर हे 100% खूपच सोपं आहे. ओके, बघूयात काय आहे ॲटॉमिक नंबर. बघा लक्षात घ्या, मला काय म्हणायचं आहे, ॲटॉमिक नंबर मीन्स द सम ऑफ द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, द सम ऑफ द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. पण कोणत्या पण ॲटममध्ये जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात तेवढेच नंबर ऑफ काय असतात, प्रोटॉन्स असतात. सो या ठिकाणी मी अशा पद्धतीने लिहू शकतो, E इज इक्वल टू पी, म्हणजे द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन्स. ओके, म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन आहेत तेवढेच काय आहेत, प्रोटॉन्स आहेत. एक्झाम्पल बघूयात आपण. या ठिकाणी परत हा एक न्यूक्लियस ड्रॉ करूयात. ओके, आणि तो काय करूयात आपण, हायड्रोजनचा आहे असं दाखवूयात. सो हायड्रोजन विच हॅविंग ओनली वन शेल. ओके, ते अशा पद्धतीने काय करतो, हाफमध्ये हे स्ट्रक्चर मी दाखवतो. बघा, ही पहिलीच ऑर्बिट आहे, आणि या पहिल्या ऑर्बिटमध्ये किंवा एक काम करूयात आपण, हां, हे पूर्ण स्ट्रक्चर दाखवूयात म्हणजे तुमच्या आणखीन चांगल्या पद्धतीनं लक्षात येईल. बघा, दिस इज द न्यूक्लियस ऑफ हायड्रोजन, म्हणून या ठिकाणी काय करतो मी, बरोबर त्या ठिकाणी कॅपिटल H असं दाखवतो, आणि त्याला काय आहे, ही पहिली ऑर्बिट आहे. या फर्स्ट ऑर्बिटमध्ये contains the only one electron, only one electron. This is the nucleus, this is the first orbit of hydrogen, and in this first orbit only one electron is contained. Okay, only one electron is contained. पण आपल्याला माहित आहे का, बघा या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढेच नंबर ऑफ काय आहेत, प्रोटॉन्स पण आहेत. सो याच्यामध्ये या न्यूक्लियसमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन इज ऑल्सो वन, सो या ठिकाणी एक प्रोटॉन आहे तर एक काय आहे, इलेक्ट्रॉन आहे. लक्षात येते, म्हणजे E इज इक्वल टू पी, असं या पद्धतीनं हे आपल्याला काय होतं, रिलेशन मिळते. सो आपण काय म्हणतोय लक्षात येते का, बघा, द सम ऑफ द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲटॉमिक नंबर, अँड दिस ॲटॉमिक नंबर इज डिनोटेड बाय द कॅपिटल लेटर झेड. काय केला जातो, ॲटॉमिक नंबर जो असतो तो कॅपिटल लेटर झेड या लेटरनं काय केला जातो, तो ऑलवेज डिनोट केला जातो. सो या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की हायड्रोजन विच हॅविंग द ॲटॉमिक नंबर वन, का असं, बिकॉज ॲटॉमिक नंबर मीन्स द सम ऑफ द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑर प्रोटॉन्स. बघा, मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ओनली द सम ऑफ द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲटॉमिक नंबर. पण आता त्याच्यामध्ये मी चेंज करतोय, मी काय सांगतो डेफिनेशन, बघा, हां, या ठिकाणी मी डेफिनेशन काय करतो, लिहितोय, द सम ऑफ द नंबर ऑफ प्रोटॉन्स और या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे, द सम ऑफ द नंबर ऑफ प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड हां, त्याला आपण काय म्हणणार आहे, ॲटॉमिक नंबर असं म्हणणार आहे. लक्षात येते बघा, ही त्याची डेफिनेशन आहे, खूप महत्त्वाची आहे, एक्झाममध्ये आपल्याला विचारले जाऊ शकते. सो व्हॉट इज ॲटॉमिक नंबर, द सम ऑफ द नंबर ऑफ प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स. बघा, दोन्हीपैकी कोणतं पण एक काउंट करायचं. लक्षात येते, जर आपण प्रोटॉन्स काउंट केले तर तो ॲटॉमिक नंबरच असणार आहे, किंवा जर आपण इलेक्ट्रॉन्स काउंट केले तरी पण तो काय असणार आहे, ॲटॉमिक नंबरच असणार आहे. पण प्रोटॉन प्लस इलेक्ट्रॉन असं मात्र करायचं नाही आहे या ठिकाणी. लक्षात येते, कारण ते खूपच चेंज होईल. लक्षात येते, आणि तो काय असणार आहे घटक, तर तो आपण नेक्स्ट लगेच तो बघणार आहोत, काय असणार आहे की दोघांची सम केल्यानंतर आपल्याला काय मिळतं. लक्षात येते, तर या ठिकाणी काय आहे, द सम ऑफ द नंबर ऑफ प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲटॉमिक नंबर. हे खूप महत्त्वाचं आहे. सो हायड्रोजन हॅव्हिंग द ॲटॉमिक नंबर 1. मग मला तुम्हाला एक महत्त्वाचा क्वेश्चन या ठिकाणी काय करायचं, विचारायचं आहे की हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 1. सो दुसरा एक एलिमेंट मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, कार्बन नावाचं एक एलिमेंट आहे, कार्बन विच हॅव्हिंग द ॲटॉमिक नंबर 6. मग आता मला सांगा, व्हॉट आर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन दॅट कार्बन. तर या कार्बनमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती प्रेझेंट असतील, तर किती असतील, हां, 6 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन दॅट कार्बन. का असं, बिकॉज हा जो ॲटॉमिक नंबर या ठिकाणी डिराईव्ह झालेला आहे तो काय आहे, एक प्रकारे सम ऑफ द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सच आहे. सो या कार्बनचं आपल्याला या पद्धतीनं स्ट्रक्चर या ठिकाणी दाखवता येईल का, बघा,
ही जी डेफिनेशन आहे ही डेफिनेशन तुम्ही काय करायची आहे, व्यवस्थित लिहून घ्यायची आहे. ओके, सो लक्षात घ्या, हा जो कार्बन आहे त्याचं स्ट्रक्चर आपण या ठिकाणी दाखवूयात, तुमच्या लक्षात येईल आणखीन जास्त. बघा, कार्बन हा त्याचा काय आहे, न्यूक्लियस. या ठिकाणी मी कॅपिटल C असं लिहितो आणि त्याच्यामध्ये ही फर्स्ट ऑर्बिट, ओके, ही सेकंड ऑर्बिट. आणि याच्यामध्ये काय असेल बघा, पहिल्या ऑर्बिटमध्ये त्याच्या 2 इलेक्ट्रॉन असतात. ओके, कारण त्याची कॅपॅसिटीच तेवढी आहे पहिल्या ऑर्बिटची, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये मात्र टोटल 4 इलेक्ट्रॉन असतात. किती इलेक्ट्रॉन असतात, टोटल 4 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे 2 + 4, बघा, पहिल्या ऑर्बिटमधले 2 आणि दुसऱ्या ऑर्बिटमधले 4 असे मिळून हे किती होतील, 6 इलेक्ट्रॉन्स. ओके, देर आर 6 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन कार्बन एलिमेंट. ओके, किंवा कार्बन ॲटम. आणि हे जे 6 इलेक्ट्रॉन असतात, दिस इज नथिंग बट द ॲटॉमिक नंबर. हाच काय असणार आहे, त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर असणार आहे. मला सांगा बरं, कोण सांगेल की याच्यामध्ये हा जो न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये जे प्रोटॉन्स आहेत, तर व्हॉट आर द नंबर ऑफ प्रोटॉन्स आर प्रेझेंट इन दॅट कार्बन ॲटम्स. तर ते किती असणार आहेत, या पद्धतीने आपण बघितले. जर 6 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील तर देर आर ऑल्सो 6 नंबर ऑफ प्रोटॉन्स. लक्षात येते. आणि यापैकी दोन्हीपैकी काही एक काउंट करा, तोच काय असणार आहे, त्या एलिमेंटचा, त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर असणार आहे. काय असणार आहे, ॲटॉमिक नंबर. आणि लक्षात घ्या, या चॅप्टरमध्ये आपल्याला खूप महत्त्वाची जी गोष्ट आहे ती काय आहे, तर जे फर्स्ट 20 इलेमेंट्स आहेत, बघा टोटल किती इलेमेंट्स आहेत मी तुम्हाला सांगितलं, 118 इलेमेंट्स आहेत. त्यातले जे फर्स्ट 20 इलेमेंट्स आहेत, त्या फर्स्ट 20 इलेमेंट्सचे आपल्याला त्यांचे ॲटॉमिक नंबर, त्यांचे सिम्बॉल्स खूप माहीत असणं खूप गरजेची गोष्ट आहे. सो अजून 1-2 एक्झाम्पल्स घेऊन मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगतो. बघा, या ठिकाणी सोडियम खूप महत्त्वाचं असणारं एक एलिमेंट आहे, विच हॅविंग द ॲटॉमिक नंबर 11. ओके, आणि त्याचं स्ट्रक्चर आपण या ठिकाणी काय करूयात, रिप्रेझेंट करूयात. बघा, दिस इज द न्यूक्लियस फॉर सोडियम. ओके, दिस इज द फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट. लक्षात येते. अशा पद्धतीने ऑर्बिट काय करतोय मी दाखवतोय. आता बघा, या ठिकाणी काय केलेलं आहे मी तुम्हाला, या अशा कट केलेल्या आहेत, कारण आपल्याला त्या समजून घ्यायला खूपच सोप्या जाणार आहेत, म्हणून आपण काय करतोय, त्या कट करतोय. ओके, सो बघा, दिस इज द फर्स्ट ऑर्बिट, दिस इज द सेकंड ऑर्बिट, दिस इज द थर्ड ऑर्बिट. ओके, या पहिल्या ऑर्बिटला नाव असणार आहे कॅपिटल K, कॅपिटल L, कॅपिटल M. पुढे गेल्यानंतर कॅपिटल N असणार आहे, कॅपिटल O, P अँड Q. अशा या 7 ऑर्बिट्स टोटल असतात. पण ते इलेक्ट्रॉन्स कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होतात, तेवढ्याच ऑर्बिट्स आपल्याला काय होतील, या ठिकाणी दिसतील. सो बघा, सोडियम याच्या पहिल्या ऑर्बिटमध्ये टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 2 असतात. ओके, त्याच्यानंतर ही जी दुसरी ऑर्बिट तुम्हाला दिसते, या ठिकाणी किती असतात, तर टोटल 1 2 3 4 5, ओके, 6 7 अँड 8. म्हणजे जी दुसरी ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये बघा, पहिल्या ऑर्बिटमध्ये किती होते, 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये मात्र 8 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. ओके, देर आर 8 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द सेकंड ऑर्बिट ऑफ सोडियम. आणि रिमेनिंग द लास्ट ऑर्बिट, दॅट इज द थर्ड ऑर्बिट, त्याच्यामध्ये काय असतो, ओनली 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे बघा, या ठिकाणी हे काहीतरी असं तयार झालेलं आहे, 281 फॉर सोडियम. अँड दिस इज कॉल्ड इलेक्ट्रॉनिक configuration. This is called electronic configuration of sodium. आपण त्याला काय म्हणणार आहे बघा, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे. ओके, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, तर द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन डिफरंट ऑर्बिट्स. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, चौथ्यामध्ये किती असतील, हे जे एक प्रकारे डिस्ट्रीब्युशन आपल्याला या ठिकाणी झालेलं दिसेल, दॅट इज नोन ॲज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. अँड व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर सोडियम, दॅट इज द 281. ओके, आणि हे जे 281 हे जे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिसतंय, या सगळ्याची जर तुम्ही सम केली तर म्हणजे तुम्ही काय करताय, थोडक्यात सगळ्या इलेक्ट्रॉनची सम करताय. सो तुम्हाला किती मिळणार आहे, 11. आणि 11 विच इज द ॲटॉमिक नंबर फॉर सोडियम. हा काय असणार आहे, सोडियमसाठी ॲटॉमिक नंबर असणार आहे. पण महत्त्वाचा या ठिकाणी एक क्वेश्चन आहे, तो असा आहे,
बघा हे तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही हे लिहून घ्यायचं आहे. या ठिकाणी महत्त्वाचा क्वेश्चन काय आहे बघा, की हे जे पहिल्या ऑर्बिटमध्ये आपण काय केले, 2च इलेक्ट्रॉन टाकलेले आहेत, बरोबर आहे. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये ते 8 इलेक्ट्रॉन आपण टाकतोय आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन टाकतोय आपण, 1च इलेक्ट्रॉन टाकलेला आहे. तर हे इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट आपण कशा पद्धतीनं करतोय, तर त्याच्यासाठीचा जो एक फॉर्म्युला आहे तो आहे 2n². दिस इज द फॉर्म्युला फॉर द डिस्ट्रीब्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, हिअर n means number of orbits. ओके, नंबर ऑफ ऑर्बिट किंवा नंबर ऑफ शेल. म्हणजे पहिले असेल तर त्या ठिकाणी आपण 1 लिहिणार आहोत, दुसरे असेल तर 2, तिसरे असेल तर 3, चौथे असेल तर 4. या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. सो या फॉर्म्युल्यावरून आपल्याला पहिल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स बसू शकतात ते शोधता येईल का बघा. दिस इज द फर्स्ट ऑर्बिट. ओके, आणि त्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये जर आपण फॉर्म्युल्यानुसार काउंट करायला गेलो तर 2 × मल्टिप्लाय या ठिकाणी फर्स्ट ऑर्बिट आणि त्याचा स्क्वेअर असा असेल, बरोबर आहे. सो आपल्याला काय इक्वेशन मिळेल बघा, 2 × 1चा स्क्वेअर किती असतो, 1च असतो. सो पहिल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील, तर ही जी कॅपॅसिटी आहे दिस इज द मॅक्झिमम कॅपॅसिटी. ओके, मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स. ही कसली कॅपॅसिटी असणार आहे, मॅक्झिमम. म्हणजे याचा अर्थ असा आहे, फर्स्ट ऑर्बिटमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन्स कन्सिस्ट असतात, तर 2. जर मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स कन्सिस्ट असतील तर मिनिमम किती असले पाहिजेत, तर मिनिमम 1 पण बसू शकतो, बरोबर आहे, किंवा काहीच नसलं तरी चालेल. पण मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे, मॅक्झिमम लिमिट किती आहे, तर देर आर नंबर ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स ओनली. तर मला सांगा बरं, फर्स्ट ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स बसू शकतील का, अजिबात नाही. लक्षात येते. सो पहिल्या ऑर्बिटमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतील, ओनली 2, कारण त्याची ती मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे. हे एक्झाम्पल आपण या पद्धतीनं पण एक्सप्लेन करून सांगू शकतो. उदाहरणार्थ एखादं काय आहे, वेसल, भांडं आहे, त्याची कॅपॅसिटी जी आहे ती फक्त 10 लिटरची आहे, मॅक्झिमम कॅपॅसिटी. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये मॅक्झिमम 10 लिटर एवढंच काय होऊ शकतं, वॉटर त्याच्यामध्ये बसू शकतं. मॅक्झिमम 10 लिटर त्याची कॅपॅसिटी आहे. त्याच्यामध्ये मला सांगा मग 9 लिटर त्याच्यामध्ये वॉटर बसू शकेल का, तर येस, ऑब्व्हियसली 9 लिटर बसू शकेल, 8 लिटर, 7 लिटर, 6 लिटर, 5 लिटर, 1 लिटर ऑल्सो. ओके, पण त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी 10 लिटर असल्या कारणामुळं त्याच्यामध्ये 11 लिटर वॉटर बसू शकेल का, नो. समझ में आ रहा है कुछ. म्हणजे मॅक्झिमम कॅपॅसिटी जी आहे ते मॅक्झिमम लिमिट आहे. या ठिकाणी मॅक्झिमम लिमिट किती सांगितलेलं आहे, 2 इलेक्ट्रॉन्स फर्स्ट ऑर्बिटमध्ये. सो त्याच्यामध्ये फक्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती बसू शकतील, 2च. लक्षात येते. हां, मग आता सेकंड ऑर्बिटसाठी असं आपण काय करूयात, डिराईव्ह करूयात. सेकंड ऑर्बिटसाठी बघा, लक्षात घ्या. हां, n = 2 म्हणजे सेकंड ऑर्बिटसाठी. हां, मग त्याचा फॉर्म्युला त्या पद्धतीने आपण या ठिकाणी लिहूयात, 2 × सेकंड ऑर्बिट त्याचा स्क्वेअर. ओके, आपल्याला माहिती आहे 2चा स्क्वेअर 4, 4 × 2 किती आलेत, 8 इलेक्ट्रॉन्स. बघा आले का. आणि म्हणून आपण आधी स्ट्रक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे दुसऱ्या ऑर्बिटमध्ये पण किती इलेक्ट्रॉन्स टाकले होते, 8 इलेक्ट्रॉन्स टाकले होते. समज में आया. म्हणजे हे आपण आपल्या मनाने करत नाही आहे, या पद्धतीनं त्याच्यामध्ये ते इलेक्ट्रॉन्स काय होत असतात, डिस्ट्रीब्यूट होत असतात. ते फक्त आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करतोय. समज में आ रहा है क्या, देखो. ओके, सो खूप महत्त्वाचं आहे. हे जर तुम्हाला एकदा कळालं तर या चॅप्टरमधल्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या कळण्यासाठी तुम्हाला खूप जास्त कष्ट लागणार नाही आहे. म्हणजे त्या इझिली तुम्हाला कळून जातील. पण त्याच्यापूर्वी या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या तुम्हाला समजणं खूप गरजेची गोष्ट आहे. सो त्याच्यानंतर थर्ड ऑर्बिट. ओके, त्याच्यामध्ये काय असणार आहे, हां, 2 × 3चा स्क्वेअर = आपल्याला माहिती आहे 3चा स्क्वेअर किती असतो, 9. 9 × 2, हां, 18 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे थर्ड ऑर्बिटमध्ये टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे, 18 इलेक्ट्रॉन्स. त्याच पद्धतीनं फोर्थ ऑर्बिटमध्ये n = 4. हां, त्याच्यामध्ये काय असेल, 2 × फॉर्म्युला, हां, 4चा स्क्वेअर, हां, 4चा स्क्वेअर किती असतो, 16. 16 × 2, 32 एलिमेंट्स. म्हणजे मला सांगता येते का बघा, पहिल्या ऑर्बिटमध्ये, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये आणि चौथ्या ऑर्बिटमध्ये. ओके, हां, याच्यामध्ये काय असेल सांगा मला. दिस इज द नंबर ऑफ ऑर्बिट्स. पहिल्या ऑर्बिटमध्ये त्याची मॅक्झिमम जी कॅपॅसिटी आहे ती किती इलेक्ट्रॉनची आहे बघा. या ठिकाणी दुसरं मला काहीतरी लिहायचं आहे, या ठिकाणी आपण ते दाखवूयात. पहिल्या ऑर्बिटमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन्स बसू शकतात, ओनली 2 इलेक्ट्रॉन्स. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये ओनली 8 इलेक्ट्रॉन्स. ओके, थर्ड ऑर्बिटमध्ये मॅक्झिमम त्याची कॅपॅसिटी किती आहे, 18 इलेक्ट्रॉन्स. आणि फोर्थ ऑर्बिटमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन्स बसू शकतात, 32
2 एलिमेंट्स त्याच्यामध्ये कन्सिस्ट असतील. आता ही जी पहिली ऑर्बिट आहे त्याला कॅपिटल के असं नाव असतं, दुसरी जी आहे ते कॅपिटल यल, थर्ड ऑर्बिट आहे दॅट इज द कॅपिटल यम अँड फोर्थ ऑर्बिट आहे दॅट इज द कॅपिटल यन. लक्षात घ्या, यापूर्वी बोर्ड एक्झाममध्ये या यम ऑर्बिटवरती क्वेश्चन विचारलेला होता. तो क्वेश्चन असा होता, द मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द यम शेल इज डॅश डॅश इलेक्ट्रॉन्स, इज डॅश डॅश इलेक्ट्रॉन्स. तर त्याचा आन्सर काय असणार आहे, देर आर 18 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे ही त्याची 18 इलेक्ट्रॉन्स ही काय आहे, यम या ऑर्बिटची मॅक्झिमम कॅपॅसिटी असणार आहे. कसली कॅपॅसिटी असणार आहे ती, एक मॅक्झिमम कॅपॅसिटी असणार आहे. ओके, सो ॲटॉमिक नंबर म्हणजे व्हॉट इज ॲटॉमिक नंबर हा कन्सेप्ट आपण काय केलेला आहे या ठिकाणी स्टडी केलेला आहे. हे पण आपल्या वहीमध्ये आपण लिहून घेतलं तर ते आपल्याला पुढं अभ्यास करताना खूप सोपं जाणार आहे. ओके, हे पण आपण लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, म्हणजे तुम्हाला मी ॲटॉमिक नंबर काय आहे ते सांगितलं. सो आपल्याला हे जे 118 एलिमेंट्स आहेत त्या 118 एलिमेंट्समधील लक्षात घ्यायचं आहे की फर्स्ट 20 एलिमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत त्यांचा स्टडी करत असताना. आणि ते महत्त्वाचे आहेत म्हणजे त्यांच्या काय गोष्टी आपण पाठ करायचे, तर त्यांचे सिम्बॉल्स विथ देअर ॲटॉमिक नंबर्स. ओके, म्हणजे त्यांचे सिम्बॉल्स आणि त्यांचे ॲटॉमिक नंबर्स आपण काय करायचे आहेत ते पाठ करायचे आहेत. सो बघा, ज्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, ज्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे तो काय आहे बघा, या ठिकाणी मी एक चार्ट बनवतो दॅट इज द इलेमेंट. ओके, त्यानंतर या ठिकाणी मी लिहितो सिम्बॉल. ओके, सिम्बॉल. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी लिहितो ॲटॉमिक नंबर. ओके, ॲटॉमिक नंबर. आता जे पहिले इलेमेंट आहे दॅट इज द हायड्रोजन. नाव काय बघा, हायड्रोजन, विच हॅविंग द सिम्बॉल कॅपिटल एच, विच हॅविंग द सिम्बॉल कॅपिटल एच. लक्षात घ्यायचं आहे, जर एकच सिम्बॉल असेल, एकच म्हणजे एकच लेटर असेल तर ते आपण काय करणार आहोत, कॅपिटल एच न रिप्रेझेंट करणार आहोत. ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे बघा, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 1, ज्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे 1, म्हणजे हायड्रोजन विच हॅविंग द ॲटॉमिक नंबर 1. त्यानंतर दुसरं जे आहे इलेमेंट त्याचं नाव आहे हेलियम. अनदर इलेमेंट इज हेलियम, कॅपिटल एच स्मॉल ई. जर दुसरं लेटर त्याच्यामध्ये असेल तर ते स्मॉलमध्ये असणार आहे. सो कॅपिटल एच स्मॉल एच ई आणि विच हॅविंग द ॲटॉमिक नंबर 2, विच हॅविंग द ॲटॉमिक नंबर 2. हे आपल्याला पाठ करायचे आहेत फर्स्ट 20 एलिमेंट्स. ओके, समझ में आ रहा है कुछ. हां, त्यानंतर दुसरा आहे लिथियम. लिथियम विच हॅविंग द सिम्बॉल Li. ओके, ॲटॉमिक नंबर त्याचा किती आहे 3. त्याच्यानंतर फोर्थ बेरिलियम. ओके, बेरिलियम Be विच हॅविंग द ॲटॉमिक नंबर 4. त्यानंतर आहे बोरॉन. ओके, बोरॉन कॅपिटल B विच हॅविंग द ॲटॉमिक नंबर 5, विच हॅविंग द ॲटॉमिक नंबर 5. याच्यातलं एकाचं रिप्रेझेंटेशन मी तुम्हाला परत एकदा करून दाखवतो. एक्झाम्पल आपण काय करूयात, बेरिलियम घेऊयात. काय घेऊयात, बेरिलियम. या ठिकाणी बघा हा काय आहे त्याचा न्यूक्लियस. सो या ठिकाणी मी बेरिलियम असं लिहितो, दिस इज द फर्स्ट ऑर्बिट अँड दिस इज द सेकंड ऑर्बिट. ओके, आपल्याला माहिती झालं आता फर्स्ट ऑर्बिटमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन बसू शकतात, 2च. आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती बसू शकतात, 8. पण मिनिमम किती बसू शकतात, 7 पण बसू शकतात, 6 पण, 5 पण. ओके, 4 3 2 1 अशा पद्धतीनं दुसऱ्या ऑर्बिटमध्ये ते इलेक्ट्रॉन्स बसू शकतात. सो लक्षात घ्यायचं आपण बेरिलियम. बेरिलियमला या ठिकाणी लक्षात घ्या ॲटॉमिक नंबर किती आहे 4. सो पहिल्या ऑर्बिटमध्ये त्याच्या किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील 2. मग 2 झाले. आता किती राहिले इलेक्ट्रॉन्स, फक्त 2 राहिले. ते कुठे येतील, या दुसऱ्या ऑर्बिटमध्ये येतील. कुठे येतील ते, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये येतील. समझ में आ रहा है क्या, समझ में आ रहा है. सो या ठिकाणी मी काय करतो, हा एक चौथा कॉलम एक बनवतो अँड दॅट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विच इज द व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे, तर 1च असणार आहे, कारण त्याच्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन येणार आहेत, 1 इलेक्ट्रॉन. आता लक्षात घ्या हेलियम. ओके, हेलियमच्यामध्ये पण फर्स्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, 2च इलेक्ट्रॉन असणार आहेत. लिथियम असेल त्याचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, तर पहिल्या ऑर्बिटमध्ये 2च असणार आहेत. या ठिकाणी आपण 3 लिहिणार नाही, कारण फर्स्ट ऑर्बिटची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे, ओनली 2 इलेक्ट्रॉन्स आहे, ओनली 2 इलेक्ट्रॉन्स. सो 2 आणि आता रिमेनिंग 1 इलेक्ट्रॉन तो काय असेल, पुढच्या ऑर्बिटमध्ये आपण लिहिणार आहोत. सो 2 1 दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर लिथियम. सो बेरिलियमसाठी काय असेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 2. समझ में आ रहा है क्या, देखो बोरॉनसाठी काय असेल 2 3. ओके, लक्षात येते. सो हे आहेत आपले
पहिले 5 एलिमेंट, फर्स्ट 5 एलिमेंट्स. नाव काय त्यांची? हां, हायड्रोजन आहे, हेलियम आहे, लिथियम, बेरिलियम, बोरॉन. ओके, आपण काय करायची? याची प्रॅक्टिस करायची आहे. याची प्रॅक्टिस करायची. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन. ओके, आणि ते काय करायचे? रिपीटेडली आपण कंटिन्युअसली ते काय करायचे? सारखे सारखे म्हणत राहायचे. ओके, आणि कंटिन्युअसली याची प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला काय होऊन जातील? हे पाठ होऊन जातील. समज में आ रहा है? हां, नेक्स्ट काय करूयात? 6 नंबरपासून ते आणखीन आपण बघूयात. हां, 6 नंबरपासून बघा, म्हणजे तुम्हाला हे याच्या सगळ्या कन्सेप्ट्स आहेत त्या कन्सेप्ट्स काय होऊन जातील? क्लिअर होऊन जातील. आता एलिमेंट 6 नंबरचं जे एलिमेंट आहे दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट नोन ॲज द कार्बन. कार्बन विच हॅव्हिंग द सिम्बॉल कॅपिटल C. ॲटॉमिक नंबर त्याचा किती आहे? 6. सो इलेक्ट्रॉनिक त्याचं कॉन्फिगरेशन काय येईल बघा? 2 and 4. पहिल्या ऑर्बिटमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स अँड रिमेनिंग 4 इलेक्ट्रॉन्स आर एंटर्स इन द सेकंड ऑर्बिट. कार्बन झाल्यानंतर 7 नंबरला जो आहे तो आहे नायट्रोजन. कोण आहे? नायट्रोजन विच हॅव्हिंग द सिम्बॉल कॅपिटल N. ॲटॉमिक नंबर आहे त्याचा 7 and 2 and 5. दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर नायट्रोजन. त्यानंतर आहे ऑक्सिजन. कोण आहे? ऑक्सिजन, कॅपिटल O. ॲटॉमिक नंबर आहे त्याचा 8 and 2, 6. हे त्याचं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ऑक्सिजन. त्यानंतर 9 नंबरला आहे फ्लोरीन. कोण आहे? फ्लोरीन. फ्लोरीन विच हॅव्हिंग द सिम्बॉल कॅपिटल F. ओके, आणि विच हॅव्हिंग द ॲटॉमिक नंबर 9. आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे? 2, 7. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे 2, 7. त्यानंतर 10 नंबरला असणार आहे निऑन विच हॅव्हिंग द सिम्बॉल Ne. ओके, आणि या ठिकाणी त्याचा ॲटॉमिक नंबर असणार आहे 10. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे 2. हां, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे काय असणार आहे बघा? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे 2, 8. म्हणजे बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय ॲक्च्युली या दोघांची जी सम असणार आहे ती या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. म्हणजे जो काय असणार आहे त्याचा ॲटॉमिक नंबर. म्हणजे आपण बघितलंय द सम ऑफ द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑर प्रोटॉन्स, किंवा ते दोन्ही इकडे लिहिलं तरी चालेल. द सम ऑफ द नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲटॉमिक नंबर. म्हणजे कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे सगळ्या इलेक्ट्रॉन्सची जर आपण सम करत असेल तर जो आपल्याला मिळतो तो काय असतो? त्याचा ॲटॉमिक नंबर असतो. काय असतो? त्याचा ॲटॉमिक नंबर असतो. ओके, मला वाटतं हे तुमच्या चांगल्या पद्धतीनं लक्षात यायला लागलेलं असेल. पटकन काय करूयात आपण? पुढचे जे एलिमेंट्स आहेत त्याचं पण पुढचे जे रिमेनिंग 10 एलिमेंट्स आहेत त्याचं पण काय करूयात? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्यांचा ॲटॉमिक नंबर, सिम्बॉल आणि तो एलिमेंट हे पण आपण काय करूयात? पाहून घेऊयात लगेच. ओके, हां, देखो समझ में आ रहा है क्या कुछ? नंतरचा जो एलिमेंट आहे तो आहे सोडियम. नंतर कोण आहे? सोडियम, ज्याचं नाव असतं बघा सोडियम, आणि ज्याचं सिम्बॉल आहे कॅपिटल N स्मॉल s. याने ॲटॉमिक नंबर 11. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ठिकाणी आपण काय करूयात? आता हे तुम्हाला समजलेलं आहे. या ठिकाणी मी काय करतो बघा, या ठिकाणी ऑर्बिट लिहितो. म्हणजे ही फर्स्ट ऑर्बिट, ही सेकंड ऑर्बिट, ही थर्ड ऑर्बिट, दिस इज द फोर्थ ऑर्बिट. ओके, हे नंबर ऑफ ऑर्बिट्स आहेत आणि त्याची जी नावं आहेत ती काय आहेत? पहिल्या ऑर्बिटला कॅपिटल K, बरोबर आहे, L, M अँड N. आता त्याच्यामधले हे इलेक्ट्रॉन्स काय करूयात आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करूयात. पहिल्या ऑर्बिटमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8, बरोबर आहे, आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये मग रिमेनिंग इलेक्ट्रॉन किती असणार आहेत? 1. या ठिकाणी आपण 9 लिहू शकलो असतो पण ते लिहिता येईल का आपल्याला? नाही, कारण मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे? 8 इलेक्ट्रॉन्स. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण बघितलं तर ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या पद्धतीनं आपल्याला मिळून जाईल 281. 281. ओके, सोडियम. त्यानंतर असतो मॅग्नेशियम. कोण असतो? मॅग्नेशियम विच हॅव्हिंग द सिम्बॉल Mg. विच हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 12. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8 अँड 2. किती सोपं झालं बघा, हे किती सोपं आहे लक्षात ठेवायला पण आपल्याला. ओके, मॅग्नेशियम. फक्त एक गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे, ते एलिमेंट आणि त्याचा ॲटॉमिक नंबर आपल्याला पाठच पाहिजे. आणि जे फर्स्ट 20 एलिमेंट्स आहेत, फर्स्ट 20 एलिमेंट्स ते आपल्याला हायड्रोजनपासून कॅल्शियमपर्यंत सगळ्यांचे ॲटॉमिक नंबर्स हे पाठच असणं गरजेचं आहे. ओके, पाठच पाहिजेत. हायड्रोजनपासून ॲटॉमिक नंबर 1 to 20. ओके, ती लिस्ट आपल्याला पाठच पाहिजे. म्हणजे हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ऑर्गॉन, पोटॅशियम अँड कॅल्शियम. त्याच्यातला कोणताही नंबर आपल्याला एलिमेंट विचारला, समजा 15 नंबरला कोण आहे?
पोटॅशियम, 11 नंबर सोडियम, 17 नंबर क्लोरीन, लक्षात येते, 6 नंबर कार्बन. असा रँडमली जरी आपल्याला तो नंबर विचारला तरी तो नंबर आपल्याला सांगता आला पाहिजे. सो इतकं चांगल्या पद्धतीनं आपलं पाठ असणं गरजेचं आहे आणि सराव केल्याशिवाय हे पाठ होणार नाही आहे. सो त्यानंतर आहे ॲल्युमिनियम. कोण आहे? ॲल्युमिनियम. दॅट इज द AL विच हॅविंग द ॲटॉमिक नंबर 13. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल? 283. लक्षात येते, 283. ॲल्युमिनियम झाल्यानंतर असेल सिलिकॉन. कोण असेल? सिलिकॉन. यस आहे, त्याचा सिम्बॉल आहे 14. ॲटॉमिक नंबर असेल 284. लक्षात येते, 284. ज्यांना तो आधीचा कन्सेप्ट कळालेला असेल, मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ओके, त्यांना ही गोष्ट पटकन लक्षात येणार आहे. त्याच्यानंतर आहे फॉस्फोरस. ओके, त्याचं सिम्बॉल असणार आहे कॅपिटल P विच हॅविंग ॲटॉमिक नंबर 15 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 285. अशा पद्धतीनं हे स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. हे जे लिहिलेलं आहे सगळे हे आपल्या वहीमध्ये असणं गरजेचं आहे या चॅप्टरच्या सुरुवातीलाच. ओके, तुमच्या लक्षात येईल पुढे चॅप्टरमध्ये नेक्स्ट कन्सेप्ट स्टडी करत असताना की हे किती महत्त्वाचं आपल्याला पहिल्यांदा स्टडी केलेलं महत्त्वाचं ठरणार आहे. लक्षात येते, म्हणजे फॉस्फरसपर्यंत झालेले आहेत. आता रिमेनिंग 5. ओके, हे जे रिमेनिंग 5 आहेत ते पण आपण काय करूयात? स्टडी करूयात. फॉस्फरस झाल्यानंतर फॉस्फरस नंतर आहे सल्फर. कोण आहे? सल्फर. कॅपिटल S. ओके, 16 ॲटॉमिक नंबर आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे बघा? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8. 2 आणि 8 हे 10 होतील आणि रिमेनिंग किती? 6 इलेक्ट्रॉन्स. लक्षात येते, सल्फर. हा झाला 16. त्याच्यानंतर काय असेल? क्लोरीन. Cl. ओके, Cl कॅपिटल C स्मॉल l Cl. 17 ॲटॉमिक नंबर. सो 287 असं असणार आहे त्याच्यामधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्यानंतर असणार आहे ऑर्गॉन विच हॅविंग द सिम्बॉल AR. ॲटॉमिक नंबर 18 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 288. लक्षात येते, 288. त्यानंतर असणार आहे पोटॅशियम. ओके, पोटॅशियम विच हॅविंग द सिम्बॉल कॅपिटल K. ओके, आणि त्याचा ॲटॉमिक नंबर असणार आहे 19. कारण हा जो पोटॅशियम आहे त्याला कॅपिटल K असं सिम्बॉल का दिलेला आहे? कारण याच्यात कुठंच कॅपिटल K नाही. बिकॉज त्याचं जे लॅटिन नाव आहे, ते आहे कॅलियम. लॅटिन नाव काय आहे? कॅलियम. सो त्याच्यातलं ते इनिशियल लेटर घेतलेलं आहे कॅपिटल K. या ठिकाणी आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन खूप इंटरेस्टिंग आहे. सो या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. 288. लक्षात येते, या ठिकाणी काय पाहिजे खरं तर 2 + 8 10 आणि या ठिकाणी हा ॲटॉमिक नंबर 19 आहे. सो इथं 9 यायला पाहिजे, पण तिथं आपण 9 लिहिणार नाही. तिसऱ्या ऑर्बिटची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे? मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे? 18 इलेक्ट्रॉन्स. तरी पण आपण त्याच्यामध्ये 8च इलेक्ट्रॉन या ठिकाणी काय करणार आहोत? डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. बिकॉज 8 इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये बसल्यानंतर त्याची जी कॅपॅसिटी आहे ती काय होते? फुलफिल. म्हणजे ती जी ऑर्बिट आहे ती ऑर्बिट त्याला ऑक्टेट स्टॅबिलिटी असं म्हटलं जातं. म्हणजे ती जी ऑक्टेट आहे ती स्टेबल होते. जर त्याच्यामध्ये 9 इलेक्ट्रॉन्स असतील तर ती स्टेबल होत नाही. आणि कोणता पण जो इलिमेंट असतो तो काय करत असतो? ऑलवेज प्रिफर टू स्टॅबिलिटी. म्हणजे तो स्टेबल व्हायला बघत असतो. आणि याच्यामध्ये काय असतात, ज्यावेळेस आपण 8 इलेक्ट्रॉन टाकतो त्यावेळेस ती काय होते? स्टेबल होते. म्हणजे ती फुलफिल होते. 8 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये बसले तरी ती काय होते? स्टेबल होते, ऑक्टेट. ओके, त्याला काय म्हणायचं? ऑक्टेट स्टॅबिलिटी. या ठिकाणी ऑक्टेट फुलफिल भरली जाईल, त्याच्यामुळे ते काय झालेलं असेल? स्टेबल. म्हणजे आपण सांगताना असं सांगणार, जरी आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला व्हॉट आर द मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ यम शेल, तर 18 इलेक्ट्रॉन्स. पण ज्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राईट डाऊन करतोय त्यावेळेस मात्र त्याच्यामध्ये 8च इलेक्ट्रॉन आपण टाकणार आहोत. किती इलेक्ट्रॉन टाकणार आहोत त्याच्यामध्ये? ओनली 8 इलेक्ट्रॉन्स, अप टू द ओनली 8 इलेक्ट्रॉन्स. समझ में आ रहा है? हाँ. सो रिमेनिंग 1 इलेक्ट्रॉन्स एंटर्स इन द 4th ऑर्बिट. So electronic configuration of potassium is 2881. This is the very important. Okay, 2881 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे. त्याच्यानंतर कॅल्शियम. ओके, कॅल्शियम कॅपिटल C स्मॉल a. ओके, कॅल्शियम विच हॅविंग द ॲटॉमिक नंबर 20. याच्यामध्ये पण तसंच असेल बघा, लक्षात घ्या. 288 या ठिकाणी 10 येणार नाही आहे.
आपण 8च इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी काय करणार आहोत, लिहिणार आहोत, कारण ते ऑक्टेट कंप्लीट होते. ओके, ऑक्टेट कंप्लीट होते हा जर कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलेला नसेल तर तो आपण चॅप्टरमध्ये पुढं पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार आहे, त्यावेळेस पण मी तुम्हाला त्या ठिकाणी अजून चांगल्या पद्धतीनं तो काय करेल, समजावून सांगेल. सो डोंट वरी. 2 8 8 आणि या ठिकाणी मग किती इलेक्ट्रॉन असणार आहे, 2 असणार आहेत. या सगळ्यांची जर तुम्ही सम केली तर ती सम तुम्हाला काय असणार आहे, दिसणार आहे 20 एवढी आलेली दिसेल. सो हे आहेत फर्स्ट 20 एलिमेंट्स. हे आहेत फर्स्ट 20 एलिमेंट्स जे आपले पार्टच पाहिजेत हायड्रोजनपासून ते कॅल्शियमपर्यंत. बघा फर्स्ट नंबरचा जो आहे विच हॅविंग द ॲटॉमिक नंबर 1, त्याचं नाव काय आहे, हायड्रोजन. त्याचं नाव काय आहे, हायड्रोजन. सेकंड आहे तो काय, हेलियम. थर्ड लिथियम, बेरिलियम, बोरॉन. ओके, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. सोडियम खूप महत्त्वाचं आहे 11 नंबरचं. ओके, सोडियम. त्यानंतर आहे मॅग्नेशियम, नंतर आहे ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ऑर्गॉन, पोटॅशियम अँड कॅल्शियम. लक्षात येते. तर हे जे फर्स्ट 20 एलिमेंट्स आहेत यांचा आपण काय करायचं, जास्त सराव करायचा आहे. ओके, आपण काय केलं आहे, जास्त जर यांचा सराव केला तर हे आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीनं लक्षात येतील. ओके, म्हणजे आपल्याला काय बघा, इलेमेंट, त्याचा ॲटॉमिक नंबर, त्याचं सिम्बॉल आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एवढं येणं खूप गरजेची गोष्ट आहे. ओके, सो एक छोटासा कन्सेप्ट आणखीन एक आहे, तो पण आपण लगेच आजच्याच लेक्चरमध्ये स्टडी करूयात. अँड दॅट इज द ॲटॉमिक मास नंबर. सेकंड कन्सेप्ट दॅट इज द ॲटॉमिक मास नंबर. ओके, ॲटॉमिक मास नंबर. बघा ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय असतो, दिस इज द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम. ओके, हा न्यूक्लियस आहे, याच्यामध्ये प्रोटॉन्स प्रेझेंट असतात आणि न्यूट्रॉन पण असतात. आणि या ऑर्बिटवरती आपल्याला माहीत झालेलं आता कोण असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. आता ॲटॉमिक मास तर बघा लक्षात घ्या, मास जे असतं कोणत्या पण एलिमेंटचं ते कुठं कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, इट इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम. ते काय झालेलं असतं, न्यूक्लियसमध्ये कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. सो आपण काय करायचं, ॲटॉमिक मास नंबर काउंट करताना फक्त नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती आहेत, दॅट इज द ॲटॉमिक मास नंबर. लक्षात येते, दॅट इज द ॲटॉमिक मास नंबर. सो मी असं म्हणणार आहे, व्हॉट इज ॲटॉमिक मास नंबर, सो द सम ऑफ द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, सम ऑफ द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इज कॉल्ड ॲटॉमिक नंबर. अँड ॲटॉमिक नंबर इज डिनोटेड बाय द कॅपिटल लेटर ए. लक्षात घ्यायचं, म्हणजे P+N इज इक्वल टू ए. हे असणार आहे आपला ॲटॉमिक मास नंबर. म्हणजे आपण याची डेफिनेशन कशी लिहिणार आहोत बघा, द सम ऑफ द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड आहे या ठिकाणी ऑर नाही आहे. ओके, ॲटॉमिक नंबरमध्ये काय होतं, ऑर होतं, इथं काय आहे अँड. द सम ऑफ द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इज कॉल्ड ॲटॉमिक मास नंबर. ओके, आणि आपल्याला हा ॲटॉमिक मास नंबर जो आहे तो फर्स्ट 20 एलिमेंट्सचा पाठ करण्याची पण काय आवश्यकता भासत नाही आहे या ठिकाणी. म्हणजे आपण ती नेसेसिटी नाही आपल्यासाठी की ॲटॉमिक मास नंबर पण पाठ करायचे, कारण कोणत्या पण एलिमेंटची जी बेसिक फंडामेंटल प्रॉपर्टी असते दॅट इज द ॲटॉमिक नंबर. ओके, विच इज द बेसिक फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट, दॅट इज द ॲटॉमिक नंबर. सो ॲटॉमिक नंबर इज द व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. ॲटॉमिक मास नंबर तितका महत्त्वाचा नाही, आणि हे नंतर कुठं तर येणारच आहे. त्या पण वेळेस आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. फक्त बेसिक एवढं तरी आपल्याला लक्षात यायला पाहिजे की नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इज इक्वल टू ॲटॉमिक मास नंबर. तो काय केला जातो, कॅपिटल ए या अक्षरांनी डिनोट केला जातो, आणि ॲटॉमिक नंबर असेल तर तो कॅपिटल झेड यानं डिनोट केला जातोय. बघा मास मोजायचं आहे ना, फक्त न्यूक्लियसमधलंच मास मोजणार, म्हणजे याचं मास हे खूपच निग्लिजिबल असणार आहे ऑर्बिट्समधलं. ओके, सो सगळं मास कुठं कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे, सेंटरला, आणि सेंटरमध्ये मात्र 2च पार्टिकल प्रेझेंट आहेत. दॅट इज द एक, वन इज प्रोटॉन अँड अनदर इज न्यूट्रॉन. सो दोघांचं कॉम्बिनेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, ॲटॉमिक मास नंबर मिळणार आहे. बघा या कन्सेप्ट ज्यांना कळालेला आहेत, आता इथून पुढचं जे लेक्चर आहे ॲक्च्युअल नेक्स्ट लेक्चरपासून आपल्या चॅप्टरला सुरुवात होत आहे. लक्षात येते, आणि त्याच्यामध्ये परत ह्या कन्सेप्ट्स येणार आहेत. ॲटॉमिक नंबर असणार आहे, ॲटॉमिक मास नंबर असणार आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे. ह्या सगळ्या कन्सेप्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी आता आपल्याला हे समजल्यानंतर ते खूपच इझी जाणार आहे. समझ में आ रहा है कुछ? ओके, ठीक आहे.
या आजच्या लेक्चरमध्ये एवढं, आणि नेक्स्ट लेक्चरपासून आपण ॲक्च्युअल चॅप्टरला काय करत आहोत, सुरुवात करत आहोत. ओके, ठीक आहे. आपण काय करणार आहोत, जे 10th मधले पार्ट फर्स्टमध्ये जेवढे केमिस्ट्रीचे चॅप्टर आहेत ते केमिस्ट्रीचे चॅप्टर मी तुम्हाला काय करणार आहे, टीच करणार आहे. माझं नाव आहे भीमराव नवगिरे. ओके, 5 years टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. सो आपण काय करणार आहे, केमिस्ट्रीचे चॅप्टर्स कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू. थांबूयात.